हॅलो हॅलो. मागच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जातोय रोहितच्या माध्यमातून. एक चांगली इनिंग आपल्याला. रोहित आपण यायचंय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपल्याला रोहितला या ठिकाणी एक मेडल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये दिशा कातुर्जींना आपण ऐकलं. त्याच्यानंतर चला दोन्ही संघाने आपला एक एक खेळाडू आमच्यापर्यंत मॅच चालू होण्याच्या आतमध्ये आपल्याला पाठवायचंय. एक एक खेळाडू. दरम्यान मॅचला सुरुवात होते. आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रसाद पहिला चेंडू तर डावकुऱ्याचा बॅटर पहिल्या चेंडूवरती पलटी करून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती आपल्याला प्रहार पाहायला भेटोय. षटकार. थँक्यू. मागच्या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून आपण 12 धावांची इनिंग पाहायला मिळाली रोहितला आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि नक्कीच एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि चांगली बॅटिंग. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 धमाके. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर चौकार फरार 4 धावा. नवनीतच्या माध्यमातून एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही नामवंत संघ आहेत आमच्या राजापूर तालुक्यातील. आणि नक्कीच बाईंगवाडी देखील संकेतची बाईंग यांना देखील पाहतोय. आमचे मित्र देखील आहेत विकेटच्या मागे. खूप सारा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परंतु आज एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये कसा खेळ राहतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा कभी तेरी कभी मेरी हे आपल्याला पाहायला मिळते. कारण का पहिल्याच 2 चेंडूवरती मोठे धमाके. त्याच्यानंतर एक चांगला चेंडू हाताळताना आपण प्रसादला पाहतोय. पहिल्याच षटकाची सुरुवात तर चांगली केली होती. कारण का पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मोठमोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आत्ता मात्र कुठेतरी कमबॅक करताना प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्डच्या डोक्यावरून देखना फटका. चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. थँक्यू. आपण पाहतोय नवलाई चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम अगदी तपस्या नगरीमध्ये तपस्या ग्राउंडवरती माफ करा ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि चांगली बॅटिंग. नो लुक शॉट. अगदी प्रदीप पाटीलची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू फरार चौकार. के मुशायरे लुटिए ऊपर से कूद के आज टूटिए काली सी बोतल में रंगीन. थँक्यू. धन्यवाद. लाजवाब खेळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला नवनीतच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा इनपिचच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चांगली आपल्याला बॅटिंग पहिल्या षटकामध्ये नवनीतच्या माध्यमातून एक चांगला खेळ बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाची सांगता होते अंत होते. धावसंख्या जर पाहिली तर 20. निघाली मुन्ना डोळा लागला
सुबह पनवेल निकलना है। थँक्यू. पहिल्या षटकामध्ये लाजबाब आपल्याला बॅटिंग, एक षटकार आणि 3 चौकार नवनीतच्या बॅट मधून पाहिले. जयेशला या ठिकाणी आणलं जात आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकतो पॉवर प्लेच्या षटकानंतर आपण जर 4 आणि 5 याच फॉर्मॅटमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या ठिकाणी आमचे बंधुतुल्य मित्र संतोषदादा धोकटे यांचं देखील आगमन झालंय. स्वागतम, आगतम, सुस्वागतम. अगदी चेंडू पडतोय थोडासा, खूपच बाहेर जाणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आमच्याकडे पंच आकाशी वळत आहेत आणि दंडित करतील. 1 धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात तर नवनीतने या स्पर्धेच्या या मॅचच्या दरम्यान आपल्याला करून दिली आहे. शेवट कसा करतोय हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा डावखुऱ्याचाच गोलंदाज जयेशला लाऊड अपील केलं जाते, परंतु या ठिकाणी बॅटर आऊट होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होतोय. गॉन. थँक्यू. नक्कीच कुठेतरी गणेश मात्र काही खास करू शकला नाही आहे, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशनला आपण या ठिकाणी पाहू शकतो. सुरुवातीला एक चांगला हमला बोलला होता नवनीतच्या माध्यमातून, एक बहारदार खेळ, परंतु कुठेतरी त्याच्यानंतर लगाम लावण्याचं काम मात्र जयेशच्या माध्यमातून झालंय. पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. एक चांगला फटका, देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. कुठेतरी थोडासा बंबरिंग होताना पाहतोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. आणि नक्कीच कुठेतरी एक सोपा झेल मात्र थोडासा खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र त्या ठिकाणी राहिला आहे. लाजबाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र काम फिट झालं असतं, परंतु असं काही होताना दिसत नाहीये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण या ठिकाणी पाहतोय 34. एक चांगली धावसंख्या आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. झालं ना? अजून कोण? हे पण बनवून टाक. आता हे गाव आता हे हल्ले ना शिवने आणि शिव हे बोरेश्वर येते. किती झालं राव? अजून कोण? अजून कोण? बोरेश्वर 11. बोरेश्वर
पुन्हा एकदा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. एक चांगली बॅटिंग. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात ना लाखा 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 लाखा. पुन्हा एकदा मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी सुपा झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं माफ करा दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. गॉन. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात ना लाखा 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 लाखा. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात ना लाखा 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 लाखा. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात ना लाखा 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 लाखा. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात ना लाखा लाखा. आधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टाकाटक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजनी बोलण्यात ते नाचतात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्क. चला जाऊया पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 38, लॉस ऑफ 2 विकेट. दोडगण्याच्या मोबाईलमध्ये धावसंख्या 38. एक चांगली बॅटिंग आपल्याला. जरी आम्ही क्षेत्ररक्षण बॅटिंग करायची असली तरी सुद्धा आम्ही चांगली कामगिरी करू शकतो हे मात्र दाखवून दिलंय. याला जब्बाब खेळ पहिल्या 2 षटकामध्ये जरी 2 गडी गमावले असले तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. नौजवान मोहोळ संघ प्रथम बॅटिंग करताना चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जे पण काय दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं. क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारा संकास. आपल्या कामात नाही कधी काय शंका. क्राऊड मध्ये दंगा बघ साक्षीला जनता. जिकडे जाशील तिकडे आपला से डंका. पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा. थँक्यू. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण का दोन्ही बाजूने आक्रमण केलं जातं. एका बाजूला नवनीत तर दुसऱ्या बाजूला रोशनच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार पाहिलेत आणि लास्ट जब्बाब खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जरी एखादा गडी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला लवकर परतला असला तरी सुद्धा आपण पाहिलं तर दोघांनी एक चांगली भागीदारी या शब्दाला खूप महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. ते मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रात्यक्षिक करताना पाहायला मिळतात. अगदी पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फेकी होते आणि खराबपैकी म्हणावी लागेल. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. ज्या ठिकाणी एकच धाव झाली असती त्या ठिकाणी मात्र 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 46 धावा. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत आणि मागच्या 2-4 मॅच बघितल्या. काही मॅच थोड्याशा कमी स्कोरिंगच्या झाल्या आहेत तर काही मॅचमध्ये 50+ धावसंख्या झाली आहे. आणि नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. एका मॅचला धावसंख्या होती तर कधी एखाद्या मॅचला धावसंख्या कमी देखील होती. मागची मॅच बघितली तर फक्त 27 धावसंख्या झाली होती. या मॅचमध्ये आत्तापर्यंत धावसंख्या 46, लॉस ऑफ 2 विकेट. अप ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक सोपा झेल पकडला जातोय. तिसऱ्या विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. चला थोडीशी घाई करा विनंती असेल कारण का साखी फेरीतील सर्वात शेवटची मॅच याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने आपल्यासमोर येतील. याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडासा विलंब होतो या मॅचला. अक्षय या ठिकाणी न्यू बॅटर येताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे.
बॅटची एज घेतली, तू चल मैं आया, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय काही खास करू शकला नाहीये. चला न्यू बॅटर थोडंसं घाईने यायचंय. न्यू बॅटर इन होतोय चैतन, याला आपण पाहू शकता. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक रोशनच्या नावावरती जाईल का, कारण का अजून या स्पर्धेच्या माध्यमातून हॅट्रिक झाली नाहीये. लाजवाब कमबॅक आपल्याला रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण का इतकी चांगली गोलंदाजी होताना संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेची हॅट्रिक होते का, या स्पर्धेची हॅट्रिक झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोशनच्या माध्यमातून. सुरुवात जरी माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी. थँक्यू. धावसंख्या 46. कुठेतरी पहिल्याच 2 षटकामध्ये दमखम दाखवला होता बॅट्समनचा, बोलबाला राहिला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये कुठेतरी दमखम गोलंदाजी ट्रॅकवरती करणारा गोलंदाज रोशनच्या माध्यमातून राहिला आहे आणि एक बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आहे. आणि नक्कीच या स्पर्धेची हॅट्रिक देखील आणि आठवण या स्पर्धेची नक्कीच रोशन मात्र घेऊन जाईल. आपला संघ दबावाखाली असताना केलेली कामगिरी उल्लेखनीय तर आहे, परंतु खराब चेंडू त्याचा मात्र समाचार घेतला जातोय. चेंडू होतोय फरार. षटकार. नव्या पहाट आई माऊली, देवी फेर माराल. नक्कीच शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेशच्या माध्यमातून हाताळलं जाईल. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे, कारण का एका बाजूने नवनीत अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्याने सुरुवात केली आहे, परंतु शेवट माफ करा नवनीत मात्र आऊट झाला आहे. चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय विकेटच्या मागे. चांगला गॅदर संकेतच्या माध्यमातून केलं जातंय. पहिला चेंडू निर्धाव आलाय, म्हणजेच शेवटचं षटक म्हटलं तर मोठमोठे फटके येताना आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून कित्येकदा आपण पाहिलेत, परंतु पहिल्याच चेंडू निर्धाव या ठिकाणी आलाय. सुरुवात तर प्रथमेशच्या माध्यमातून चांगली झाली. असं वाटलं होतं की धावसंख्या 60 किंवा 65 पर्यंत पोहोचेल, परंतु त्याला लगाम लावण्याचं काम मात्र रोशनच्या माध्यमातून झालंय. प्रथमेश हाफ ट्रॅकर चेंडू पडतोय, काय लाईन आणि लेंथ म्हणजेच भेदक मारा कशा पद्धतीने केला जातो ना, हे मात्र प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जातंय. पहिलेच 2 चेंडू स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये निर्धाव आलेत. चांगला खेळ राहिला आहे, कारण का कुठेतरी असं वाटलं होतं, वारंवार सांगतोय, एक मोठी धावसंख्या बनवण्याचा मानस होता, कारण का पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या आली होती 20 आणि त्याच्यानंतर 18 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर म्हणजेच पहिल्याच 2 षटकामध्ये 38 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे आणि थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बॅटर आऊट होतोय. गॉन.
शेवटच्या मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 55, माफ करा 54. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी होताना पाहतोय, परंतु दिशा से भटके तो मिलेंगे फटके, खराब चेंडू डिलिव्हर होताना कुठेतरी चांगलं चाललेलं असताना खराब लाईन आणि लेन प्रथमेच्या माध्यमातून हाताळली जाते आणि नक्कीच धावसंख्या 5-5 वरती जाऊन पोहोचली आहे. या संपूर्ण मॅचचा पहिल्या इनिंगचा विचार केला तर कुठेतरी बॅट्समनचा बोलबाला राहिले, तर दुसऱ्या बाजूने एक हॅट्रिक देखील झाली. म्हणजे तर समांतर क्रिकेट कुठेतरी खेळताना आपल्याला दोन्ही संघ पाहिलेत, कारण का मॅच अजून संपलेली नाही आहे. अजूनही एका इनिंगचा खेळ शिल्लक असेल. प्रथमेश मात्र राईट ओव्हर द विकेट. खराब, तुम्ही ज्या ज्या वेळेला काहीतरी चांगलं करता त्याच्यानंतर कुठेतरी एक खराब लाईन आणि दिशा आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 56, लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच जरी गडी जरी बाद झाले असले तरी सुद्धा चांगली बॅटिंग आपल्याला नवनीतच्या माध्यमातून आणि रोशनच्या माध्यमातून खास करून राहिली आहे. 3 षटकार रोशनच्या बॅटमधून पाहिलेत. गती परिवर्तन करताना आपण कुठेतरी पाहतोय आणि एक सुप्पा झेल मात्र धरणीला दान केलाय आणि चुकीला माफी नाही आहे. ज्या ठिकाणी एक सुद्धा धाव झाली नसती, एक गडी सुद्धा मिळाला असता, परंतु असं काही होताना दिसत नाहीये आणि झेल ड्रॉप केला जातोय. 2 धाव मात्र मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 58. या षटकातील मला वाटतं अजूनही फक्त 2 पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त व्हायला 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केल्या प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. शेवटचा अजूनही मला वाटतं एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. धावसंख्या जर पाहिली तर 64. जसं मी सांगितल्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शेवट मात्र गोड करताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बॅटर धावचीच्या स्वरूपामध्ये बाद असेल. एक मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. धावसंख्या 64 झाली आहे. हॅलो चेक, हॅलो. चला नेक्स्ट मॅच दुसऱ्या
चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा हा महासंग्राम अगदी या विरार नगरीमध्ये म्हणजेच चंदनसारमध्ये आपल्याला सकाळपासून चांगले सामने पाहायला मिळत आहेत. RJ रजनीश यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण टेलिकास्ट केली जाते. त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल आणि स्कोरर बंधू असतील त्यांचं सुद्धा काम चांगलं राहिले आहे. दोन्ही ऑफिशियल पंच सकाळपासून त्यांनी सुद्धा एका बाजूला अंकित तर दुसऱ्या बाजूला अमित सर यांना देखील आपण पाहिलंय. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रोशन, कारण का गोलंदाजीमध्ये कुठेतरी दमखम दाखवला होता. लाजबाब खेळ. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती गेली होती, परंतु बॅटिंग करताना कुठेतरी काम थोडंसं मोठं करावं लागेल, कारण का धावसंख्या 65 धावा बनवायची आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर कित्येक सामने एकाती संकेतने सुद्धा आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय, परंतु या एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपला खेळ कसा राहतोय, कारण का मोठी धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय हे सुद्धा महत्त्वाचं असेल. पहिल्या चेंडूवरती केला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे पहिल्याच चेंडूवरती, मात्र गडी बाद झालाय. गॉन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. चला थँक्यू. चला पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती काय करते चेंडू क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते आणि ते आपल्याला दाखवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण टाळ झाला पाहिजे, कारण का तुम्ही कशी बॅटिंग करताय किंवा कशी बॉलिंग करताय याला महत्त्व नाहीये, तुमचं क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे ना हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती एक चांगला झेल आणि त्याच्यानंतर कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळालंय. रणजितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गती परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली, जर ही मॅच बाईंगवाडी या संघाला जिंकायची असेल तर कुठेतरी संकेतला मात्र चांगली बॅटिंग करावी लागली. अप ट्रॅकर चेंडू फटका कुठेतरी गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटर आउट होतोय. गॉन. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? मुझे प्यार हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. SCN. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून मात्र रोशनने सुरुवात केली होती. त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर विकेट. लाजबाब खेळ रोशनच्या माध्यमातून राहिलाय गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा या आणि चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय का आणि फील्ड तर केलाय. आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचली आहे फक्त 4 धावा. रोशन मात्र दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा संधी निर्माण झाली आहे या ठिकाणी.
एनपीच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी प्रोडक्शन नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. वीणाची गाणी निघाली नागोमधून धागा लागला वीणाची गाणी निघाली नागोमधून धागा लागला वीणाची गाणी निघाली नागोमधून धागा नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 8 धावा. अजूनही खूप मोठी मॅच आहे कारण का 65 धावांचा पाठलाग करताना आपल्याला हे षटक मात्र महत्वाचं असेल परंतु मॅच अजून संपलेली नाही आहे. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा. त्याच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये दमखम दाखवलं होतं आपण नवनीतला या ठिकाणी पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु कुठेतरी आपल्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय नवनीत. पहिला चेंडू टॉपेज बॅटची स्वतः आहे नवनीत आणि हा प्रयत्न तर केला होता. या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय आणि काम फिट देखील झालंय. फलंदाज बाद. सांग भेटशील कवा मीटिंगशी कवा सांग देशील कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मीटिंगशी कवा सांग देशील कवा मला चुम्मा डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा दिसते नाट्यवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नाट्यवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा. नक्कीच एक मी जसं सांगितल्याप्रमाणे संकेत मात्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅचचा रिझल्ट काय लागेल हे मात्र सांगू शकत नाहीये कारण का कित्येक सामने एकाते विजय मिळवताना मी पाहिलं आणि मोठा धमाका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आणि पहिल्या चेंडूवरती विकेट येताना आपण पाहिली. दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहिला. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 15. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु मी सुद्धा काही कमी नाही आहे हे मात्र नवनीतच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील होतोय. हे षटक महत्वाचं असेल कारण का या षटकामध्ये जर धावा आल्या तर नक्कीच एक कुठेतरी या मॅचचा रिझल्ट मात्र वेगळा लागू शकतो. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती गेला प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अगराने माझ्या मळ्यामंदी उसशील थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण 6 बॉलने खेळतोय ते बॉल मात्र आपल्याला प्राप्त झाले होते जयेश दसुरी वाकी यांच्याकडून. खरोखरच आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे आभार असतील. आणि संकेतची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये कारण का नवनीत वरती कुठेतरी हमला बोलण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालंय. पुढचा चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये आणि लेग बेंचच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले 21. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 मोठे फटके पाहायला मिळाले. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील आणि आमच्याकडे खून करतायत की हा चेंडू मात्र वाईट असेल. धावसंख्या 22. 22 वरती जाऊन पोहोचले. अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या षटकातील हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटची एज घेतली आहे परंतु कुठेतरी धावा घेण्याचा मानस नसेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ऑफिशियल पंच आकाशजी पंच 5 बॉल झालेत.
डॉट आला काय एक डॉट आला काय बॉल हाफ डॉट पकडलाय आणि शेवटचा पण डॉट आला डॉट कधी आला विचारायला एक मिनिट हा सर पहिल्या बॉलला विकेट आहे ना रनआउटचा अरे संकेतने मारला ना अरे नाही संकेतने तो बाईचा लेग बाईचा हा ठीक आहे बरोबर आहे ओव्हर कम्प्लीट झालंय चला तिसऱ्या षटकाला सुरुवात होते एक चांगली बॅटिंग संकेतच्या माध्यमातून राहिली परंतु आपल्या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून एक निर्णायक विषय मिळून देईल का कारण का संकेतचा खेळ तर आतापर्यंत बहारदार राहिलाय परंतु कुठेतरी या मॅच मध्ये लढावं लागेल कारण का 12 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता अगदी नक्कीच क्षमता आहे मोठे फटके मारण्याची या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच थोडेसे सफल झाले होते परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत खून करत आहेत हा देखील चेंडू वाईड असेल म्हणजे सुरुवात कुठेतरी आपल्याला अक्षयच्या माध्यमातून खराब करताना पाहिली आहे 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी बाईंगवाडी या संघाला अगदी चेंडू पडतोय थोडासा खाली देखील राहिलाय आणि नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं की त्यांना की हाफ ट्रॅकर चेंडू असेल परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय नेटराव चेंडूची सांगता झाली आहे अक्षय मात्र कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा क्रिकेटचा हा महासंग्राम अगदी नामांकित मैदान आपल्याला तपस्या मैदान विराटच्या ग्राउंडवरती स्पर्धा होताना आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 24 चला 23 झाले माफ करा चुकी ही मित्रांनो माणसाकडूनच होत असते सकाळपासून आमचं स्कोरिंग बंधू चांगलं काम त्यांनी केलंय आणि नक्कीच अशा घटना घडत असतात जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 24 वरती एका बाजूला संकेत तर दुसऱ्या बाजूला अक्षय चांगली सुरुवात तर केली आहे चांगला फटका परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आपल्याला रणजितच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अगदी नक्कीच दुसरा कोणी क्षेत्ररक्षक असता तर त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच झाल्या असत्या परंतु रणजित मात्र चांगली कामगिरी करतोय आता मात्र थोडीशी दूर जाताना आपल्याला बाईंगवाडी संघाकडून पाहायला मिळते मोठ्या फटक्यासाठी हा देखील खेळाडू जाणला जातोय चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार थँक्यू या षटकात मध्ये देखील धावा आल्यात म्हणजे पहिला चेंडू वाईड त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर 0 त्याच्यानंतर 1 धाव आणि षटकार येतोय म्हणजे धावा तर आल्यात अजून एका दुसरा षटकार आला ना तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल या शंका नाहीये परंतु कमबॅक करतो एकच धाव मिळेल धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे आपण जर पाहिली तर 31 धावा 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता बाईंगवाडी हा संघ थोडासा लढकताना पाहतोय परंतु मॅच संपलेली नाहीये फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला एकच धाव खराब चेंडू होता कुठेतरी त्याचा मात्र समाचार घेऊ शकला नाहीये आपण या ठिकाणी पाहतोय एकच धाव मिळेल आणि 7 चेंडू आणि 7 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे त्याला भेटून जातोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मार्केटला गाणं हेच वाजणार हाय. थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 36 झाल्या. 36 6 चेंडूने 29 धावांची आवश्यकता. नक्कीच 5 षटकार हे संकेतला मारावेच लागतील. तर दुसऱ्या बाजूने विचार केला, कारण का तराजूला 2 बाजू असतात, आपण दोन्ही बाजूने विचार करूयात, कारण का समोर सुद्धा एक नामवंत क्रिकेटर आपल्याला आणि संघ खेळताना पाहतोय. चला, याच्यानंतर मॅच असेल एका बाजूला संघर्ष 11 तर दुसऱ्या बाजूला YCC वाकी. संघर्ष 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जशी मॅच संपेल तसं आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. या ठिकाणी या संकेत मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये, परंतु आता मात्र ही मॅच कुठेतरी एका बाजूला झुकताना असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडू आणि 29 धावा. नक्कीच धमाका तर आलाय. अजून 4 येतील का? दुसऱ्या चेंडूवरती दाखवून दिले. मी सुद्धा अजूनही दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, कारण का आम्ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलो हे मात्र दाखवून देत आहेत, कारण का नाहीतर एखादा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उपविजयी राहिला तर अगदी 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं खडतर झालाय मार्ग. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट, त्याच्यानंतर षटकार आणि नंतर 1 धाव. आता मात्र या मॅचची औपचारिकता बाकी असेल, कारण का कुठेतरी सामना मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारे टीम म्हणजेच नौजवान याचा मात्र संपूर्ण मॅचमध्ये बोलबाला राहिला आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी आणि फलंदाजी तिन्ही क्षेत्रामध्ये पारडा स्वीप केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. नक्कीच या मॅचची औपचारिकता बाकी असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर नौजवान हा संघ मात्र विजयी होतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. तिन्ही क्षेत्रामध्ये दमखम दाखवण्याचं काम आपण त्यांच्या माध्यमातून पाहिले. नक्कीच चला, संघर्ष 11 आपण यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे, कारण का आता मात्र बरोबर 3 वाजलेत आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. आणि दुसऱ्या फेरीला पहिल्या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा दिशानं कातुर्डे सर एक मराठीचा गोड आणि बुलंद आवाज ज्याला अशी ओळख स्वतःची निर्माण केली. अगदी कमी वयामध्ये आपला